मित्रांनो, परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या इडियम्समधील नवीन नवीन शब्द आपण विचारात घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण अशा शब्दांना आपण सरावलेलोच नसतो किंवा असे शब्दच आपल्याला बऱ्यापैकी माहिती नसतात. म्हणून ही सिरीज चालू केलेली आहे की नवीन शब्दांचा आपल्याला परिचय होईल, नवीन इडियम्सचा परिचय होईल आणि अशा ज्यावेळा परीक्षेला विचारल्या जातात त्यावेळा प्रश्नाची उत्तरं देता येणं अगदी सोपं जाईल. मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे वनरक्षक करता आणि वाचून बघितल्यानंतर कळतं की मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो व्होकॅबच्या संदर्भात आहे. वाक्य काय विचारले बघा, डू नॉट राईड रफ शोड ओव्हर द पुअर. आता पहिला प्रॉब्लेम आपला तयार होतो म्हणजे रफ शोड म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नसतं. रफ शोडचा अर्थ मित्रांनो असा काढला जातो की एखादी गोष्ट जी आहे ती अत्याचारित केलेली गोष्ट आहे किंवा एखादी गोष्ट जेव्हा लादलेली असते किंवा नियमाचा भंग केलेला असतो अशा वेळेला मित्रांनो रफ शोड हा शब्द वापरला जातो. एखादी गोष्ट दुसऱ्यावर जेव्हा लादली जाते म्हणजे त्याची इच्छा नसताना जर तुम्ही एखादी गोष्ट त्याच्यावर लादत असाल तर त्याला म्हटलं जातं रफ शोड. आता बघा, गरिबांच्यावर त्या गोष्टी लादल्या जातात त्यांना पटत नसल्या तरीसुद्धा. याचाच अर्थ या सगळ्यातून आपल्याला एक अर्थ कळाला, डू नॉट राईड रफ शोड ओव्हर द पुअर म्हणजे गरिबांच्यावर तुम्ही अत्याचार करू नका किंवा गरिबांच्यावर गोष्टी लादू नका असा त्याचा अर्थ होतो. मग तुम्हाला यातनं लगेच अर्थ कळू शकतो. गिव्ह अनड्यू इम्पॉर्टन्स टू नाही होणार. ओके, अनड्यू. ओके, अनड्यू हा शब्द लक्षात घ्या. गिव्ह अनड्यू इम्पॉर्टन्स टू विनाकारण एखाद्याला महत्त्व देणे. हेट येणार नाही. ओके, पॅम्पर तर येणार नाही. मित्रांनो लक्षात येतं आहे का बघा, ट्रीट हरॅसली हे त्याचं उत्तर होईल. पण आपला मूळ मुद्दा होता की असे शब्द मित्रांनो इडियम्समधले आपल्याला कळाले तर मित्रांनो प्रश्नांची उत्तरं काढता येणं सोपं जाईल. म्हणून ही सिरीज चालू केली आणि अशाच पद्धतीचे ग्रामरवरचे सुद्धा प्रश्न आपल्याला सोडवता आले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय देणार आहात. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.